अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील नगर परिषदच्या निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर भाजपाच्या प्रतिनिधीने भाजप उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आणि या प्रकरणी निवडणूक विभागाकडे तक्रार सुद्धा देण्यात आली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे मतदानाची वेळ संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या संगमताने मतदात्यांचे मत भाजपाच्या उमेदवारासमोरील बटन दाबण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व पदाधिकारी यांनी केलेला आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील प्रभाग क्रमांक 1च्या पंचायत समिती कार्यालय मतदान केंद्रावर सायंकाळी वेळ संपल्यावर भाजपा उमेदवार यांच्या प्रतिनिधी आणि मतदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून भाजपच्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबून बोगस मतदान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. आणि यावेळी नागरिकांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन व पंचायत समिती कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रतिनिधी यांना मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावरून बाहेर पाठविण्यात आले. मात्र भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधी आणि कर्मचारी हे आतच होते आणि त्यानंतर आत भाजपाच्या प्रतिनिधी व कर्मचारी यांनी संगमताने सदर प्रकार घडवून आणल्याचा राष्ट्रवादीने केलेला आहे आणि यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याबाबत मूर्तिजापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी मतदान केंद्रावर असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे भाजपाचे प्रतिनिधी यांचे म्हणणे आहे. तर विरोधी पक्ष माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा प्रकारचा आरोप लावत असल्याचं म्हटलेलं आहे. मूर्तिजापूर निवडणूक विभागाकडे या संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. मात्र निवडणूक विभागाच्या प्राथमिक चौकशीत अशी कुठल्याच प्रकारची घटना घडलीच नाही असा निष्कर्ष निघालाय. परंतु तक्रार प्राप्त झाल्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे आणि त्या चौकशीनुसार कारवाई केली जाणार आहे. प्रतिनिधी शांबाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. तुम्ही बूथवर होते, पोलिंग बूथवर, ज्या मतदान केंद्रावर नेमकी ही घटना घडली, काय झालं नेमकं, काय घटना काय नेमकी? आत वोटिंग टाकत होते लोक आणि आम्ही प्रतिनिधी लोक बाहेर बसले होते. तर हे लोक वोट टाकायला येत होते. तर हे अनिता देविका स्वतः जाऊन आपल्या हाताने वोट टाकत होती. आम्ही विरोध उचलला आणि त्या एक उमेदवार अजून होता प्रतिनिधी, त्यांनीही विरोध उचलला. तर त्यांनी सांगितले कर्मचारी लोकांनी की तुम्ही आता थांबा, शांत राहा म्हणे, वोटिंगचं कार्यक्रम निपटू द्या, मग तुम्ही तुमचं काय तर तुम्ही बाहेर जाऊन करून घ्या म्हणे, असं त्यांनी सांगितलं म्हणे. तर आम्ही आमच्याकडे तर काही मोबाईलही नाही, फोनही नाही, तर आम्ही कोणतून कॉन्ट्रॅक्ट करू. तर आम्ही आतच होते आणि 5:30 वाजले की गेट लावून दिला होता. मग ते सांगितले, त्यांचे जास्त जण झाले, थोडेसे जण राहिले होते, त्यांनी सांगितले की तुम्ही आता बाहेर जा म्हणून. तर आम्ही बाहेर आले म्हणून. काय आज आपण तक्रार दाखल केली काही मतचोरीच्या संदर्भात, आपणही उमेदवार होतात, काय नेमकी घटना घडली? सर वहाँ मैं पहुँचने के बाद मुझे मालूम पड़ा कि भाई वहाँ पे वोट सब ये आले डल रहे, तो मैंने बोला पूछी जो मैंने साथ में रखा था इनसे, तो बोले ये अंदर ऐसा काम चालू है, जो क्या नाम है उसका, अनीता देवीकर दूसरों को ले जाके खुद वोटिंग कर रही. तो इस बात पे हमने बाहर तकरार कर, जो मीडिया वाले थे उन्होंने हमारी जो लिए रिपोर्ट, तो उससे उन्होंने हमको धमकी देना चालू की कि भाई आप मोहल्ले में आओ, हम आपको बताते. सदर प्रकारामध्ये संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्या व्यक्तीने तसा आरोप केलेला आहे. आज त्यांचं निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. आम्ही प्राथमिक चौकशी तिथल्या सगळ्या प्रतिनिधी जे मतदान प्रतिनिधी होते उपस्थितांची केली. तर त्यांनी सांगितले की अशा प्रकारे कोणत्याही स्वरूपाची घटना घडलेली नाही, तरी सुद्धा आम्ही याच्यामध्ये प्रकरणात चौकशी करत आहोत. चौकशी अंती जे आहे ते बाहेर येईल. धन्यवाद. बोला. मी अनिता महेंद्र देवीकर. काल पंचायत समिती बूथवर कोणत्याच प्रकारची चुकीचा प्रकार तिथे घडलेला नाही आहे. माझ्यावर जे आरोप करत आहेत ते एकदम चुकीचे आहे. आणि याच्या अगोदर मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून उभी होती. जर असा अधिकारीशी माझा संगनमत असता तर मागच्या वेळेस मला पराभवाचा सामना करावा लागला नसता. तर हे जे काही आहे ते हे सर्व चुकीचा प्रकार तिथे मला बदनाम करायचं प्रयत्न करत आहेत. आणि मी एक समाजसेविका म्हणून समाजात आणि पक्षाचं काम निष्ठाने करतो, म्हणून त्यांना मला
बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.